तर मित्रांनो आम्हाला तिकीट तर खबरला का रे तू ठरवलं की रायगडाला वेढा मारायचा तर रायगड किल्ला हे 12 दिवस जळत होतं. मित्रांनो तुम्हाला मी बोललो ना की मंदिर मस्जिद सारखं आहे. सो जे महाराष्ट्र पब्लिक तुमचं परत एकदा नवीन स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शरद 01. तर हा नाव मित्रांनो तोच ब्लॉग आहे जुना, म्हणजे जो ब्लॉग बनवून टाकले तोच ब्लॉग आहे. तर हा पार्ट 2 पार्ट 1 होता, कारण की आम्ही जेव्हा होतो ना रायगडला, तर तेव्हा ब्लॉग जो आहे ना तो खूप लेझी झालेला. तर आम्ही तो पार्ट म्हणजे 2 पार्ट केले, पार्ट 1 पार्ट 2. तर जो तुम्ही बघितला तो पार्ट 1 होता आणि हा मोस्टली रायगडचा ब्लॉग आहे पार्ट 2. तर याला जसं तुम्ही पार्ट 1ला प्रेम दिलं तसंच पार्ट 2ला सुद्धा खूप प्रेम द्या. आणि महाराजांचा म्हणजे विसर्गाची राजधानीवर आम्ही गेलो रायगडवरती. तर म्हणजे हा ब्लॉग सुरू करण्यासाठी एकच म्हणजे की कासल्याशिवाय धार नाही ते तलवारीच्या पातेला, कासल्याशिवाय धार नाही ते तलवारीच्या पातेला आणि मराठ्यांशिवाय महाराष्ट्राच्या मातेला. जय शिवाय, जय शंकराची, जय जय. आम्ही ना मित्रांनो या रोपवेने जाणार आहे, त्याने जाणार आहे आम्ही रोपवेने वरती, आणि चालत जाम वरती ना पाय दुखतात. टाइम पण नाही, कारण की संध्याकाळपर्यंत घरी पण जायचंय. आणि मित्रांनो तुम्ही हिरकणी मूवी बघितली असेल बघा, त्यामध्ये जो हिरकणी कडा होता ना, तर हा आहे. इकडनंच ती हिरकणी जी स्त्री होती ना हिरकणी नावाची, इकडनं खाली उतरली होती आणि इकडनंच हा रोपवे काढलाय. काय बोलतो 8 ते 11 ते 8 ते 20. तर मित्रांनो आम्हाला तिकीट तर भेटलेत, पण 2 तास ते बोलले की वेटिंग करावं लागेल तुम्हाला. तिकीट तर भेटेल आपल्याला. हा वेटिंग एरिया आहे. हा बाबा फायनली आम्ही स्वराज्याच्या राजधानीवर जातोय रायगडावरती. तुला कसं वाटतंय? एकदम भारी, एकदम भारी वाटतं. चल पटापट आम्हाला बघायचं पहिला किल्ला रायगड फोर्ट. महाराजांचा राजवाडा, म्हणजे महाराज ना इथे राहायचे बघा. हे महाराजांचं घर आणि हा किचन, म्हणजे इथे स्वयंपाकघर होतं. हे तर स्वयंपाकघर. म्हणजे ये तो बाद का सब सब बना के लिख के रखा है. म्हटलं तर छत्रपती शिवरायांना हा राजधानीचा किल्ला आहे. गडावरती त्यावेळेस 4 ते 5 हजार पब्लिक राहायचं. मग आता शत्रूने राजधानीचा किल्ला म्हटल्यानंतर शत्रूने ठरवलं की रायगडाला वेढा मारायचा. तर शत्रू हा 2 ते 3 दिवस तर मारणार नाही, मारला तर किती मारणार? 4 ते 6 महिन्याचा. मग 4 ते 6 महिन्याचा वेढा मारणार. तर गडावरच्या लोकांना इमर्जन्सी धान्य पुरेल एवढं इथे धान्य साठा केला होता. असं सुद्धा म्हणतात की गडावर पेशवे सत्तेने याचा वापर केला. काळकोठरी, कैदी कोठार, चोरी, लवाडी, गुन्हा. खूप खोल आहे मित्रांनो इथे, खूप खोल आहे रे.
हे धान्य ठेवायचे इथे. तुम्हाला ना महाराजांच्या राण्यांचं घर दाखवतो बघा. महाराजांच्या राण्यांचं घर. किती घर आहे ते सगळे? 1 2 3 किती राहणार? लोक आहेत ना ते बोलतात की ते हे हॉल, हे बेडरूम आणि इकडे वॉशरूम पण आहे. म्हणजे हे बघा, हे वाला असं वॉशरूम सुद्धा होतं त्या काळी, म्हणजे केलेलं. हे ना 6 महाल आहेत. 6च ना? 6 महाल आहेत राणींचे. हे बघा, आणि तेही लाईनीशीर बघा. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला सगळं समजेल. पप्पा आलेत किती वेळा? महाराजांच्या काळातली विहीर. तिकडे तिकडं असं वर मेन महाराजांचं जे राहिलं वरती. तर मित्रांनो, आम्ही ना आता महाराजांच्या बाजारपेठेमध्ये आलोय. हे बघा, ही महाराजांच्या काळातली बाजारपेठ, मार्केट प्लेस. बाजारपेठ होतं, जे सामान विमान ठेवत असेल ना मागे. मित्रांनो, असं बोलतात की ना, रायगड किल्ल्यावर जेव्हा ब्रिटिशांनी हमला केलेला ना, तेव्हा पूर्ण रायगड किल्ला हे 12 दिवस जळत होतो किल्ला पूर्ण. आणि या बाजारपेठ सुद्धा मोठी अशी बाजारपेठ आहे. मित्रांनो, आम्ही आता आलोय महादेवांच्या मंदिरामध्ये. इथे वरती म्हणजे नाही, आकार ना पूर्ण मस्जिद सारखा आहे. तर ते गायडन्स होते ना, ते काका बोलले की त्यांचा आकार मस्जिद सारखा यामुळे दिला की छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी युक्ती लढवली होती की लांबून ना हे मंदिर ना असं मस्जिद सारखं वाटलं पाहिजे. मग शत्रूंनी जर लांबून बघितलं आणि त्यांना मस्जिद दिसली ना, ते लांबूनच पाय पडून निघून जातील म्हणून. म्हणजे त्यांना महादेवांचं मंदिर वाटलं नाही पाहिजे म्हणून हे असं म्हणजे महादेवांचं मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे. प्राचीन बाबा, किल्लेच प्राचीन आहेत सगळे. हा बघा, इकडचा नजारा काय भारी आहे. आणि हा बघा आपला रायगड. खूप मोठा ना रायगड रे. एक सीन टाकलं त्या गाण्यामध्ये. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी बोललो ना की मंदिर मस्जिद सारखं आहे. हे जे नाही, महादेवांचं मंदिर आहे. तुम्हाला सगळं दाखवतात मधलं. मित्रांनो आणि माझ्या प्रिय बांधवांनो, आम्ही आता चाललोय टकमक टोक बघायला.
म्हणजे तिकडनं छत्रपती शिवाजी महाराज आणि शत्रूंना कडेलोट करायचे आणि ढकलून द्यायचे. आता मी तो टोक बघायला चाललोय. अगं हा तो टोक आहे, टकमक टोक. इकडनं आहे ना, चालत गेलंच तुला बघायला. चल इकडनं तर या. थंडी हवं लागते ना, पाण्यामुळे थंडी हवं लागते. गड बघा ना मित्रांनो किती मोठा आहे म्हणून. किती खोल आहे. हा बघा मित्रांनो टकमक टोक. आणि इथे ना किल्ल्याचा महादरवाजा बघा. तिथे किल्ल्याचा महादरवाजा आहे. आम्ही रोपवेने आलो ना, त्यामुळे आम्हाला तो दरवाजा ना बघायला भेटला. आता 6 वाजेपर्यंत तो बंद सुद्धा होईल. आम्ही जाईपर्यंत आम्हाला तिथे जाईपर्यंत आम्हाला 7 वाजतील आरामात. तर मित्रांनो व्लॉग इथेच बंद करतोय, व्लॉग इथेच एंड करतोय मी. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला ऑन करून ठेवा, कारण की नेक्स्ट जी अपडेट येतील ना ती त्यामुळे तुम्हाला समजतील की काय म्हणजे ह्या अकाउंटवर काय नवीन आले काय नाही. शरद01 चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, तर चलो बाय बाय.